खरं तर भारतीय जनता पार्टीने आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला उमेदवार दिली, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या भागाचे कार्यक्षम आमदार योगेश टिळेकर यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो। त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो गेले 20-25 वर्षापासून आमच्या वडिलांच्या माध्यमातून आम्ही जी आमच्या कुटुंबाची सेवा केली, समाजसेवा केली, त्याचं फळ म्हणून आम्हाला ग्रामपंचायत काम करण्याची संधी मिळाली। त्यातून प्रशासनाचा चांगल्या प्रकारचा दांडगा अनुभव मिळवत उपसरपंच पदाची पण जबाबदारी मिळाली। त्यानंतर आता गाव महानगरपालिकेत गेल्यामुळं त्यानंतर आम्हाला आज माझ्या मिसेसच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढण्याची संधी मिळालेली आहे। या संधीचा फायदा घेत भविष्य काळामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 15 मधील जे काही प्रश्न असतील, ज्या प्रकारे मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वार्डातले सगळे प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे प्रभागातील पाणी प्रश्न असू द्या, रस्त्याचे प्रश्न, ड्रेनेजचे प्रश्न, स्ट्रीट लाईटचे विषय, अंडरग्राउंड स्ट्रीट लाईट, त्याचबरोबर चांगली व्यायामशाळा, वृद्धाश्रम, त्याचबरोबर प्लेग्राऊंड मुलांसाठी, अशा ज्या वेगळ्या सुविधा असतात त्या सगळ्या सुविधा आमच्या नागरिकांना कशा प्रकारे मिळतील यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही मतदारांच्या समाजाकडे आमच्याकडून अपेक्षा असतील त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असं या माध्यमातून मी वचन देतो। आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने या भागाचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार योगेश टिळेकर यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि आम्हाला उमेदवार दिली, मी माझ्या मिसेस सारिका अमित घुले यांच्या वतीनं, मी माझ्या सर्व घुले कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आणि त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही असं मी या ठिकाणी शब्द व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो।